अमित बाब काँग्रेसाचे प्रेजिडेंट आसा तो विशय जाल्लो आहा कोण म्हणटा चेंज जावपाचो आहा म्हणून कितें कितें विशय कितें आहा तो म्हणे तुम्हीच सांगता मरे ते ना म्हाका एक समजना की तुमकां इन्फॉर्मेशन दिली कोणे अशें न्यूज पेपराचेर येयलां हय म्हणून सो तेच न्यूजपेपर आमी न्यूजपेपराचेर आयकलां सो तुमकां कोणे सांगलें ना आमकां आमी तुमकां जाता आतां न्यूज पेपराचेर येयलां म्हणून आज हांव सध्या अध्यक्ष म्हाका जाल्यार कांय इन्फॉर्मेशन ना आमचो खासदारूय आहा हांगा ताकाय इन्फॉर्मेशन ना बाकीचे आमचे आमदार आहा तांकां इन्फॉर्मेशन ना ही इन्फॉर्मेशन तुमकां दिली कोणे दीस आय थिंक डोंगर येयला खंय आयलो धोर डोंगर सगळं पेपराचेर येयला तो तुमीच दुवर घातलो सी पळय एक गोश्ट लक्षात घ्या उदक नासतना डोंगर येवचें ना एक लक्षात घेयात सध्या आज मुद्दो असो आसा की आज ज्या परिस्थितीन भारतीय जनता पार्टीन जे गोंयची परिस्थिती आज केल्या ती म्हाका दिसता इज द एपी सेंटर आनी ताजे कडल्यान म्हाका दिसता आमी डायवर्ट जावपाक जायना काँग्रेस पक्ष म्हणटा तो एक डेमोक्रेटीक पक्ष काँग्रेस पक्ष म्हणटा तो BJP भशेन डिक्टेटरशीप पक्ष न्ही हांगा डेमोक्रेसीन आमी काम करता आतां म्हाका एक सांग BJPन कितले जाणटे 33 मरे आमदार कितले आहा तेंचे कडेन ते चोरांक उरले 33 तूं म्हाका सांग म्हळ्यार हाजो अर्थ तूं म्हाका कितें सांगपाक सोदता की बाकीचे 32 आहा तांकां मुख्यमंत्री जावपाक जाय अशें दिसना सी इन पॉलिटिक्स एवरीबडी फील्स थंय भारतीय जनता पार्टीन 33 आहा बाकीच्या 32 दिसता की आपूण मुख्यमंत्री जावचो म्हणून पॉलिटिक्सान तशें आसता की डिफरन्स ऑफ ओपिनियन मनशाचें आसपाक शकता काँग्रेस पक्ष म्हणटा तो सगळ्यांक बरोबर घेवन वचपी पक्ष वी आर अ डेमोक्रेटीक पार्टी आनी म्हाका खात्री आहा की डेमोक्रेसी वे काँग्रेस पार्टी वर्क सो हातूंत तुमी स्पेक्युलेशन कोणाच्या बेसिसार BJPच्या सांगण्या वयल्यान केलें काय हो कोणे मुद्दम धुवर लायलो हाजेर म्हाका शोध करपाची गरज आहा हो धुवर लावपी कित्याक हो धुवर मिडियाच्याच मार्फतांतल्यान आयलो हो धुवर काय एज अ प्रेसिडेंट म्हाका खबर ना खंय उजो लागलो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हांक खबर ना उजो खंय लागलो हो उजो तुमी लायलो मिडियान सो म्हाका दिसता आज काँग्रेस पक्ष म्हणटा तो सदांच लोकां बरोबर रावपी पक्ष काँग्रेस पक्षान सदांच गोंयच्या जनतेक लागून न्याय दिवपाक लागून हो सदांच लोकां बरोबर आसा काही दिसांनी काही म्हयन्या भितर ZP इलेक्शन आसा काँग्रेस पक्ष फुल्ली प्रिपेर्ड आसा ZP इलेक्शन लडपाक म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीन हे असले प्रोपोगंडा चलोवचे न्ही कित्याक गोंयची जनता कशीच दिशाभूल जावची ना BJPन ज्यो तांणी पळय ह्या गोंयच्या जनतेचेर जे अन्याय केल्यात कालचे लायव्ह उदाहरण आमी घेवया आतां तुमी सगळे मिडिया भाव हांगा जितले कॅमेरा मोबायल फोन जे घेवन आयल्यात ते तुमी जो माध्यम लोकां कडेन पावचो जो आसा पळय ही तुमचे करंट दिवपाक इलेक्ट्रिसिटी जाय त्या इलेक्ट्रिसिटी शिवाय तुमी आमचे विचार जनते मेरेन पावोवपाक शकना पूण ते सुद्दां ह्या सरकारान काल वाडयले 4% म्हळ्यार हाजो अर्थ कितें प्रत्येक JERC काँग्रेस पक्षान ठामपणे थंय आमी निवेदन दिल्लें आसा की दर वाड जावपाक जायना राजकारणान फक्त टिका केली म्हणून जायना की वो चोर वो फटींग हाणें पयशे काडले सोल्युशनूय दिवपाक जाय आमी ह्या सरकाराक JERCक सोल्युशन दिल्लें की तूं सामान्य बारीक जनतेचेर हो दर वाडाचो दबाव घालूं नाका जर तर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक जर तर रेव्हेन्यू कमी पडटा आमी तांकां वाट दाखयल्ली जे इस्टाब्लिशमेंट जे इंडस्ट्रियल युनिट्स आसा जांणी पयशे फारीक करूना इमिजिएटली बंद करा हे पळय कोळशाचे पळय आज प्रदूषण जे गोंयांत जाता जांणी जवळपास 4,500 करोड रुपया सेस फारीक करूना तांची इलेक्ट्रिसिटी कापा जे हे दिल्लीवाले आनी आंध्राचे लोक येवन पळय हांगा आज व्हडले व्हडले बंगले बांदून पळय दिसाक 1 लाख रुपयाचे रेंटाक दिता तांचे कडल्यान तांचे दर वाड करा तो दिसाक 1 लाख घेता पूण सामान्य गोंयकार बाबडो गरीब गोंयकार ताचेर तुमी वचन घालनाका म्हणून आमी सोल्युशनूय दिल्लें पूण हे सरकार फक्त गोंयच्या जनतेक लुटपाक म्हाका दिसता मुखार सरला येता त्या ZP इलेक्शनाक हांव सगळ्या गोंयकारां कडेन अपील करता की जर तर आमचो गांव जर वाचलो जर तर आमचे ग्रामीण भाग जर वाचले जाल्यार आमचे राज्य वाचतलें येता त्या लोकल बॉडी जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाक म्हाका दिसता
ह्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे रावता पळय हांकां सगळ्यांक घरा धाडपाक जाय, त्या शिवाय हांकां अक्कल येवची ना. हेंच हांव आयच्या गांधी जयंती दिसा सगळ्यांक सांगता की गांधीजीन आमकां सदांच सत्य उलोवपाक शिकयलें. काँग्रेस इन एव्हरीथिंग इज वेल. आज आयकून तरी घे, तुजो प्रश्ना उत्तर दिता. आज गांधी जयंती, गांधीजीन आमकां कितें शिकयलें की सत्याच्या मार्गार वचा, जैत ही जातली, सत्यमेव जयते. देव बरें करूं. पण तुमकां षडयंत्र हें दिसता तुमच्या अगेन्स्ट. Speculation was going on that time. No comment from the Congress party. काँग्रेस ना पार्टी. ना, हांव CWCच्या मिटिंगेक पटना आशिल्लो, ताच्या उपरांत हांव दिल्ली आशिल्लो, मागीर हांव नाशिल्लो. But everything So is तातूंत well. वायट म्हणल्यार कितें? Everything is All good. is बरे good. भशेन म्हाका दिसता आन्सर दिलो स्पेक्युलेशन. ताजेरूच आमी बंद करुया. No, one more thing, Speculation. one more thing. 2027 इलेक्शन काय पळयता आमी? Goa forward. 2027 इलेक्शन काँग्रेस पार्टी ह्या गोंय राज्यान ज्या जनतेक जे सरकार जाय तें सरकार स्थापन करता. एलायन्स जातले. Goa forward has given a statement that we can't see the Congress party on this. What do you think on that? कोणे केलो स्टेटमेंट? Goa for Vijay Sarvekar. पूण ताणें स्टेटमेंट केल्लो की आपूण काँग्रेसीचो अलायन्स पार्टनर म्हणून. सो काँग्रेस नाल्यार अलायन्स पार्टनर आशिल्ली ऑन ग्राउंड. पण 2027 पासून म्हणटा तो. कशें आहा? 2027 आतां तूं म्हणटलो, आतां पळय, आतां आमचो विरोधी पक्ष फुडारी ताका आतां एक प्रोग्राम आहा कुंकळे. बट तूं आतां कितें न्यूज मारतलो युरी आलेमांव नाशिल्लो म्हणून. वी आर अ काँग्रेस पार्टी. युरी आलेमांव सकाळीं येवन हार घालून गेलो. हे प्रोग्राम तुमी अटेंड केला. ही एज एन प्रोग्राम ना इन कुंकळे. सो ही इज रिक्वेस्टेड बाबा तुमी हें करा. सो जेन्ना थंय जर तर ताणें स्वता सांगला की आपूण ताणें सांगला न्ही आपूण काँग्रेसीचो अलायन्स पार्टनर म्हणून. गेल्ले 3.5 वर्सां हांवें काय डिनाय करूं ना. हांवें ओपनली सांगला गोवा फॉरवर्ड इज आवर अलायन्स पार्टनर 2022 आमी काय तोडूं ना हें हांवें स्टेटमेंट केलां. सो विजय सरदेसाय थंय वचप इज ही रिप्रेझेंटींग काँग्रेस पार्टी जालें ना ताज्या उतरा प्रमाणे. All is well. अमित जॉईंट वेंचर 27 जॉईंट वेंचर. कळ्ळें तें पळोवया टायम आसता का. बरें, ती आम आदमी पार्टी स्पेक्युलेशनाचो अर्थ कितें ताजेर तुका कळटलें मरे. डिक्शनरीन मार स्पेक्युलेशन मिनींग ताजेर कळटलें. गुगलाचेर वच. आणि आम आदमी पार्टी also doing allegation की Congress is a backstabber. What do you like to say? पळय, आम आदमीचेर आय डोंट वॉन्ट टू टॉक. आय थिंक तांचे इमॅच्युअर्ड स्टेटमेंट येता. कित्याक जेन्ना गोंयच्या जनतेक लोकसभेक दिसलें की सगळ्यांनी एकठांय येवचें, सगळे एकठांय आयले. ताज्या उपरांत एक ZP बाय इलेक्शन जालें. बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीचें बाय इलेक्शन जालें. थंय काँग्रेस पक्षान एक स्टेप फाटल्यान घेवं ना. अलायन्स करून तें सीट आमी आम आदमीक दिवं ना. ताजे अरे आज मुद्दो कितें आसा? आज मुद्दो आसा की हे करप्ट भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या अगेन्स्ट आमी सगळे लढटा. सो हातूंत भितर समज जर तर तो फोकस कोणी डायवर्ट करून जर ओपोजिशन पार्टीचेर जर उलयता तर गोंयची जनता पिशी आहा म्हण जाण तूं. म्हाका समजना की हे फाटल्या दिसांनी हांव पळयता म्हयनोभर जालो ते फक्त काँग्रेसीक अटॅक करता. अरे अटॅक कोणाक करपाक जाय? BJPक करपाक जाय. म्हाका दिसता कोणी आमचो अटेन्शन डायवर्ट करपाचो प्रयत्न केलो. आमचो फोकस इज व्हेरी क्लियर. गोंयची जनता आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचेर पिडीत जाल्ली आहा. ते त्रासान पडिल्ले आसा. आवर टार्गेट इज टू डिफीट BJP. आणि जर तर कोणूय जर तर ह्या BJPक हरोवपाक जर तर कोणी जर तर ह्या फावट जर तर गेम करत आणि जर तर खेळ करत गोंयची जनता तांकां कितें धडो शिकयतली. थँक्यू.